जयंती 135वी जयंती मिरवणूक आपल्या राहुल नगरमधून सालाप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात साजरी होत असते आणि मिरवणूक आपण काढत असतो आणि या मिरवणुकीला ज्यांच्या हस्ते निळ्या झेंड्याचा फडकावून आपण सुरुवात करतो ते सन्माननीय आपले लाडके नेते रमेशजी म्हात्रे साहेब आणि या ठिकाणी विष्णुनगरचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय चोपडे साहेब यांच्या हस्ते आपण निळा झेंडा फडकावून मिरवणुकीला सुरुवात करू। तत्पूर्वी आपण एक काही सूचना आहेत की सगळ्यांनी शांततेनं आपला हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे। खरं तर पाहिलं तर आजचा दिवस तुमच्या माझ्या सर्वांच्या हा जो दिवस आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 हा दिवस जन्मदिवस आहे आणि आपण ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला खऱ्या अर्थानं आपल्याला सूर्याचं दर्शन झालं। कारण हजारो वर्षे जाती प्रथेमध्ये आपली यवस्था अडकली होती, त्या यवस्थेला आपल्याला कधीच वरती बघता येत नव्हतं, पण बाबासाहेबांच्या जन्माने तुम्हा मानवांना मानवाची ओळख करून देण्यामध्ये हा खऱ्या अर्थानं मानवमुक्तीचा दिवस ठरतो असं आपण समजूया। या ठिकाणी आपण काही जास्त बोलणार नाही कारण आपल्या सर्व माता भगिनी साहेब अनेक टायमापासून 5-5:30 वाजतापासून तयारी लागलेल्या आणि बाहेर आलेल्या आहेत। परंतु आपण दरवर्षी अतिशय सुंदर कुठल्याही प्रकारची प्रशासनामध्ये आपली कुठल्याही तक्रार नसते, अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांनी मला सांगितलं जर राहुल नगरची ह्या पाळीला कुठलीही तक्रार आली नाही तर राहुल नगरला पोलीस स्टेशनच्या वतीनं बक्षीस पत्र देण्यात येईल हे लक्षात घ्या आणि यासाठी आपण सगळ्यांनी हे पाळायचं आहे। तर या ठिकाणी आपण आदरणीय चोपडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, विष्णुनगर पोलीस स्टेशन गेल्या 8 महिन्यापासून इथे कार्यरत आहे। इथे पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। आजचा सर्व कार्यक्रम हा अतिशय नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाचा आहे। आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व प्रत्येक तरुण मुलांना, मुलींना, प्रत्येक महिलेनं इथं जाणून घेतलं पाहिजे। पुढे साहेब म्हटलं त्याप्रमाणे एका महामानवाचा जन्म झाला, त्याचं चरित्र आपण प्रत्येकाला अभ्यासलं पाहिजे। सर्व गुण घेता येत नाही, मात्र कमीत कमी 5 गुण जरी घेतले आपण आपल्या आयुष्याचं बदल होणार त्यामुळे। आणि आपण या जयंतीनिमित्त काही संकल्प केले पाहिजे। आपण नवीन वर्ष साजरं करतो, त्यांचं नवीन वर्ष साजरं करतो, 1 जानेवारीला आपण काही संकल्प करतो। असं करण्यापेक्षा ज्या महापुरुषाला आपण मानतो त्याच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक तरुणांना तरुणींना काहीतरी संकल्प केला पाहिजे। आणि पहिला संकल्प आहे एका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर आंबेडकरांनी 1956च्या पूर्वी दिला, धर्मांतर करण्यापूर्वी दिला, तो आपण लक्षात ठेवला पाहिजे। शिक्षा म्हणजे फक्त शाळेत जायचं नाही तर आपल्या शिक्षणाला आपल्याला चांगले गुण आपल्या अंगी बांधले पाहिजे। प्रत्येक तरुणाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे आणि आपण कमावलं पाहिजे आणि आपल्या तरुणपणात आपल्या वयस्कर आई वडिलांचा आधार बनला पाहिजे। जर आपल्या आई वडिलांना आपल्यालाच पैसे द्यावे लागत असेल तर त्यासाठी वेळ घेऊन आपल्या आयुष्यात आणि फक्त काटकसर केली आणि व्यसनापासून दूर राहिलं तर आपण ही गोष्ट साध्य करू शकतो। शिक्षण प्रत्येक स्त्रीनं आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडलं पाहिजे। महात्मा फुले, शाहू आंबेडकर आणि सावित्रीबाई फुलेंनी जो वसा या बहुजन समाजाला आपल्याला दिलेला आहे तो आपण चालवायचा आहे। गेल्या 50 वर्षात शतकानुशतक कितपत पडलेल्या बहुजन समाजाला हे ज्ञानाचं दर्शन झालं। घटनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला आपापल्या परीनं आपल्याला स्वतःचा विकास करण्याची, कुटुंबाचा उद्धार करण्याची संधी निर्माण झाली। तर या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे। आपण जर व्यसनी राहिलो आणि आपण गरीब राहिलो तर आपण व्यवस्थेमध्ये कायम पायदळी टोळले जाणार, हे कायम प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या प्रत्येकानं आपण शिक्षणाशिवाय तरुणापाय नाही हे प्रत्येकाला लक्षात ठेवलं पाहिजे। आणि प्रत्येक झोपडपट्टी असो, वस्ताद असो, कॉम्प्लेक्स असो किंवा शाळा असो
तरुणांनी ही गोष्ट साजरी केली पाहिजे. यांचं नेतृत्व करणारे माननीय मोदी साहेब असतील किंवा कुठलेही पदाधिकारी असतील तर त्यांनी तरुणांना चांगली दिशा दिली पाहिजे. आमच्या त्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहू. आज मिरवणूक सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तीत पार पाडणार. कुठल्याही व्यसनामुळे गालबोट त्याला लागणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाला घेतली पाहिजे. सर्वांना प्रत्येकाला जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय घटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मी माझ्या वार्डामध्ये फिरत आहे सगळीकडे दर्शन घेण्यासाठी त्यांचं. प्रत्येक ठिकाणी आयोजन करण्यात या ठिकाणी एकच मंडळी दोन बाबासाहेबांच्या पुतळा आणि एक प्रतिमा लावलेली आहे. बाबासाहेबांची प्रतिमा लावण्याची गरज नाही, कारण संपूर्ण हिंदूवासियांच्या हृदयामध्ये बाबासाहेब बसलेले आहेत आणि त्याने जो संदेश दिलेला आहे, आमच्या परिसरातील सगळे तरुण शिकण्याच्या मार्गावर आहेत, कमवत आहेत आणि कुठल्याही प्रकारचे इथे वादविवाद होत नाहीत आणि अनेक वर्षे या ठिकाणी ही आता मिरवणूक निघते या जयंतीच्या निमित्ताने, परंतु आजपर्यंत कुठेही त्याला गालबोट लागलेला ना कुठे मारामारी झाली. अति शिस्तीत आणि बेधुंदपणे नाचत गाचत अगदी हौसेने या ठिकाणी मिरवणूक काढली जाते. ही अशीच वर्षानुवर्ष चालत राहो आणि बाबासाहेबांचे विचार यांच्या मनामध्ये उतरून त्यांचं जीवनमान उंचावून जाऊ दे अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो देवाला आणि बाबासाहेबांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.